पार्ट 1 तुम्ही बघितलं नसेल तर तो जाऊन आधी बघा, नंतर हा पार्ट 2 बघा. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल आपण गेलो होतो खुलताबादला, ते पण पै मग इथल्या लोकांनी इथे डीजे ते लावले होते, सगळे गँग गेले होते आपल्या इथे नाचण्यासाठी. डायरेक्ट सगळं नाचून कुदून झालं होतं आपलं. मग इथं मस्त लस्सी ते घेऊन घेतली. मग आलो त्या गावामध्ये आणि इथे पण नाचण्यासाठी डीजे ते लावले होते. इथे भेटले ते पोरं नाचण्यासाठी. मग आलो होतो आपण या पोलीस स्टेशनच्या इथे. मोठा ड्रोन उडवणं चालू होता. मग तो ड्रोन वरती चालला गेला होता आणि हे बघा फुल बॅग भरून पाण्याच्या बाटली भरल्या होत्या. कित्येक तासानंतर आलो आपण चालत दौलताबाद इथे. मग आपली अर्ध देवत म्हणजेच की शिवाजी महाराजांचं दर्शन ते करून घेतलं आणि निघालो पुढे जाण्यासाठी. पुढे चालत आलो होतो आपण. मग इथे मोठा महाप्रसाद चालू होता. इथे लागला होता आपल्याला एकदम खतरनाक दौलताबादचा घाट. इथून हवा टाईट व्हायची होती म्हणलं. मग आपण घाटामध्ये चालत आणि इथं मस्त आईस्क्रीम घेऊन घेतली. घाटामध्ये आपले सिद्धूचे पाय दुखत होते म्हणून आपल्या रवी भाऊने डायरेक्ट त्याला खांद्यावरती घेतलं होतं. आता खुलताबाद फक्त 5 किलोमीटर राहिलं होती. इथं मस्त सगळ्या मित्रांनी त्यांची चहा पिऊन घेतली. गरमागरम चहा पिऊन झाली. मग मस्त निघालो खुलताबादकडे जाण्यासाठी. आणि इथं खुलताबादची पाठी पण लावलेली. मग काही नाही म्हणलं पोहोचलो म्हणलं होतं आपण खुलताबाद. इथं पोहोचलो होतो आपण इथं खुलताबादची. इथं रात्रीच्या 3-4 वाजता इथं डीजे लावला. रात्रीच्या 3-4 वाजता गर्दी एवढी ते काय सांगू. मग आपल्याला जिथे यायचं तिथं आपण येऊनच पोहोचलो शेवटी. ते पण पै मग घेऊन घेतलं आपल्या मारुतीरायांचं दर्शन ते करून घेतलं. सगळे पोरेले दमले होते म्हणून ते सगळे जण बसले होते. आपण घरी नेण्यासाठी इथून प्रसाद पण घेऊन घेतला. सगळं दर्शन ते करून घेतलं. डायरेक्ट आलो मग आम्ही सगळे बाहेर. आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक आणि फॉलो करणं विसरू नका.